महेश राउंड द विकेट. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होतीये. अजित स्ट्रायकिंग वरती तयार आहे. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल हुक करायचा होता. बॅटची वरची स्लाइस घेऊन चेंडू कॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गिरक्या घेत असताना यशरक्षकाने उचलून फेकी केली आहे. धाव इथे मिळणार नाहीये. पहिला चेंडू आणि षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. सातारची वाडी टीम गणरायाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाली आहे. पुढ्यात होता, थोडासा पुढे ठेवला होता. या बॉलला भिरकावून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. अगदी कोणतीही धाव न बनवता पूर्ण स्वस्तामध्ये वास झालाय फलंदाज. पहिल्या विकेटचं पतन होत असताना धावफलकाचा अजूनही आकार उकार बदललेला नाहीये. शून्यावरती बाद होते अजित. पहिल्या विकेटचं झालंय पतन. दुर्गेश शिंदे खेळाडू क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत आहेत बॅटिंग साठी. दुर्गेश शिंदे पहिलाच बॉल. धावफलकावरती हलचाल चालू झाली. 1 धावेने धावफलकाचा अकाउंट ओपन होत आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत फलंदाजांवरती वर्चस्व गाजवत असताना पहिले 3 चेंडू जर का पहिलं महेश यांचे तर अगदी सुरेख होते. वेग फार नाहीये, परंतु व्हेरिएशननी भरलेली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. दिशा काराबे पंचाने नाकारला एसीटीचा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. 2 धावा धावफलकावरती. पुढे येऊन भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. सेफ फटका. धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सीमा रेषेच्या बाहेर. या इनिंग मधला पहिला दमदार षटकार दुर्गेश शिंदेच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या बंदिस्त क्षेत्ररक्षकांचा पुरेपूर उपयोग करून घेत असताना पुढे सरसवला आणि सरसवला असताच बॅटच्या अगदी मधोमध लागलेला हा बॉल चांगल्या धावा म्हणजेच 6 धावा देऊन गेलाय. ओहो, एक तुझी तर दुसरी माझी. तू से तर मी सव्वा सेर. संबंधित डिलिव्हरी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, वाकवल्या जात आहेत, झुकवल्या जात आहेत, जमिनी लगत सपाट केल्या जात आहेत. त्रिफळाची दांडी गोल. फलंदाज क्रमांक 2 दुर्गेश शिंदे यांना केलाय चले जावचा इशारा. बॅक टू द डग आउट. या चेंडूचा विचार केला तर स्टेप आउट खेळून खेळायचा प्रयत्न होता. चेंडूने टप्पा घेतल्यानंतर अगदी उसळी न घेता यष्ट्यांच्या बरोबरीने सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळला. ज्या पद्धतीने एखादी पाणबुडी ज्यावेळेस पाण्यामध्ये एंटर करते अगदी पातळीच्या बरोबरीने ती प्रवास करत असते, त्याच पाणबुडीचं नाव या डिलिव्हरीला क्रिकेटमध्ये दिलंय सबमरीन डिलिव्हरी. खोल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं गॅदर. उचलून फेकी करेपर्यंत एकच धाव. 1 धावेवरती थांबले दोन्ही फलंदाज. षटकाची झाली आहे समाप्ती. 1 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या. 9 धावा धावफलकावरती.
2 गडी बाद संघ गवळेश्वर क्रिकेट क्लब झंझरवाडी अशी अवस्था आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय संघाची. महत्वाचे 2 खेळाडू बाद झाल्यानंतर 9 या आकड्यावरती धावफलक थांबला. चला लगेच फील्ड सेट करायचे, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळ आपल्याकडे आजच्या दिवसामध्ये खरंच तर फार कमी आहे, फार कमी वेळ आहे आज आपल्याकडे आणि त्या फार कमी वेळामध्ये आपल्याला भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. स्पर्धा अगदी वेळेवरती यशस्वी संपन्न देखील आपल्याला करायची आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जर का पाहिलं तर आई भराडी माता चषकाला मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक प्रमुख उपस्थिती, अनेक प्रमुख पाहुणे या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी व्यासपीठावरती हजर होणार आहेत. तर त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान घेत असताना आपल्याला वेळ जाणार आहे. तर त्यासाठी खेळाडूंनी काळजी घ्या, वेळेचं बंधन प्रत्येकावरती असेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, शॉर्ट आर्म पुल. धावा किती मिळतील? धाव मिळेल एकच. चेंडू गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये, डी झोन मध्ये एका धावेसाठी. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, ज्युसी फुलटॉस. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होते, वाईडिश लॉंग ऑनला, तिथून फेकी होईल. तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चूक तुम्हाला पुन्हा तुमच्याकडे चेंडू आल्यानंतर सुधारवावी लागेल, कारण की क्षेत्ररक्षण करत असताना चुकी झाल्यामुळे अनेक संघांनी सामने गमावलेत. तर त्या चुकावरती तुम्हाला लक्ष देऊन अभ्यास करणं फार गरजेचं आहे. पुढे सरसवायचा प्रयत्न, शॉर्ट मिडला प्रयत्न झाला क्षेत्ररक्षकाचा, त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल. डीपला बॅकअप येते, पुन्हा एकदा वाईडिश लॉंगाऊनला, तिथून फेकी झाली. आता मात्र धाव मिळाली एकच. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसवायचा मानस पूर्ण पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती, 13 धावा धावफलकावरती. स्क्वेअर कट केलाय एक्स्ट्रा पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, उचलून फेकी करते. 1 बाउन्स गॅदर झाला. एकच धाव, एक धाव घेतल्यानंतर दोन्ही फलंदाज अगदी थांबले, फाईन झाले, तिथे रिस्क घेतली जात नाहीये. महत्वपूर्ण 2 खेळाडू आतापर्यंत आपले तंबूच्या आसराला गेले, तर आपण विकेट टिकवून खेळणं फार गरजेचं आहे. हे चांगलं समजलंय दोन्ही फलंदाजाला आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आतापर्यंत खेळ मात्र शांत आहे, परंतु धावा थांबलेल्या नाहीयेत. आपण पाहतो सरळ बॅटने खेळलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये डीपला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धाव एकच मिळाली पुन्हा एकदा. आदरणीय सतीश साहेब कोळेकर यांचं शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. आई भराडी माता चषकामध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे, सुस्वागतम. स्क्वेअर कट केलाय, चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला, डीपला प्रोटेक्शन तिथे आहे ताईना. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. झोकून दिले जाते स्वतःला मैदानाच्या आतमध्ये. धावा तिथे चांगल्या अडवल्या, 2 धावा नक्कीच झाल्या, परंतु तिथे क्षेत्ररक्षण जरासं फंबलिंग झालं असतं, थोडंसं खराब झालं असतं तर अजून नावांतर 2 धावा खर्च झाले असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं डीपला. 17 धावा धावफलकावरती. राहुल ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर राहुल. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद संघ गवळेश्वर क्रिकेट क्लब झंझाळवाडी. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये शांत खेळ. एक षटकार आल्यानंतर मोठमोठे फटके थांबले. दुर्गेश शिंदे बाद झाल्यानंतर मोठे फटके कुठेतरी लांब राहिले. जोरकस मारायचा प्रयत्न, परंतु पाठीमागे यष्टीरक्षक थोडीशी चुकी करते. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव तिथे मिळते.
चांगली गोलंदाजी, चेंडू टप्पा पडल्यानंतर कट झाला, वळण घेतलं, काठा बदलला, बॅकफुटला जाऊन सोडून दिलाय, परंतु चेंडू ओळखता आलेला नाहीये फलंदाजाला. हा चेंडू मात्र डाव्या यष्टीला अगदी फुंकर मारत चालला, यष्टीच्या वरून थोडासा जर का खाली असता तर परतावं लागलं असतं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. आता देखील कट झालाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चाललाय, म्हणजे चुकी कठीण आहे, इथे चुकी होत नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय. लक्ष्मण यांचा खेळ, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे आपल्याला पाहायला मिळते. टीम गणेश क्रिकेट क्लब सातारची वाडी. अठरा धावा धावफलकावरती, 18 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स फ्रॉम टीम गबळेश्वर क्रिकेट क्लब झंझारवाडी. अमोल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत आहेत. नवीन फलंदाज दाखल झाले, अमोल. बॅटची वरची कडा, चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये, धाव मिळेल 1. कमी गतीचा हा बॉल धीमा होता थोडासा, परंतु दिशा खराब आहे, पंचाने नाकारला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. बाईसच्या स्वरूपामध्ये धाव प्राप्त होते. 21 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये शेवटचा बॉल. फटका फसला की काय? क्षेत्ररक्षक आहे, डीपला प्रयत्न करतील. टप्पा पडल्यानंतर चेंडू हाती लागणार नाहीये, जाईल यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. 4 धावेंसाठी सीमारेषेच्या पार. अमोल यांच्या बॅटमधून चौकार. तर चला लगेच चौथ्या षटकाला सुरुवात करायची. तोपर्यंत आपण व्यासपीठावरती आदर सत्कार मान सन्मान पूर्ण करूयात. माननीय आदरणीय श्री रमेश जाधव साहेब यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान केला जाईल. हेच 25 धावा. मी विनंती करतो अनिलजी कोळेकर साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आम्ही घेऊ इच्छितो, तर आपण तो सत्कार करायचा आहे. रमेश जाधव साहेब या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत, त्यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान केला जातोय आयोजक कमिटीच्या माध्यमातून. विशेष असं सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभलंय. एक चांगला मदतीचा हात या स्पर्धेला ज्यांचा राहिलाय तेच रमेशजी जाधव साहेब यांचा इथे मान सन्मान केला जातोय. धन्यवाद. पहा दृश्य मैदानाच्या आतमध्ये बॅकअप किती गरजेचा आहे. बॅकअप फार गरजेचा आहे. बॅकअप आला शॉर्ट मिड वरून, गोलंदाजाकडून चेंडू पाठीमागे गेला होता, परंतु बॅकअपने काम बजावलं आणि चेंडूला चांगला स्टॉप मिळवून दिला. तिथे धावा वाचल्या. त्याच्यानंतर जाऊयात संतोषजी कोळेकर, सतीशजी कोळेकर साहेब हे देखील उपस्थित आहेत. आमचे सतीश कोळेकर साहेब समर्थक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिलं गेलंय, ते साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे आदर सत्कार मान सन्मान केला जातोय आयोजक कमिटीच्या माध्यमातून. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले सतत आभार व्यक्त करतो आणि तुमचा असाच प्रतिसाद नेहमी क्रिकेट रसिकांच्या, खेळाडूंच्या आणि आंबावडी संघाच्या पाठीमागे असेल, आम्ही अशी तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच. सखाराम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सत्कार, आदर सत्कार इथे थोडेसे आपण थांबूयात, जाऊयात मॅचच्या दिशेने. स्लॉग ओव्हर आपण पाहिलं, धीम्या गतीचा हा बॉल हलक्या हाताने दिशा दिली आहे, संधी मिळवून दिली जाते अमोलला, कारण की त्यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक चौकार आलाय.
27 धावा धावपलकावरती. चांगलं रोखलंय आतापर्यंत, परंतु तुम्ही 30+ जरी धावा बनवताय तरी सुद्धा चेस करत असताना मात्र इथे थोडस जड नक्कीच जातं. पहिला सामना आपण पाहिला त्या पद्धतीचा. बॅटची खालची कडा, 1 धाव इथे नक्कीच मिळेल. बहुसंख्य क्षेत्र आहे त्या ठिकाणी. 29 धावा धावपलकावरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. लास्ट 2 बॉल टू गो. कमी गतीचा हा बॉल स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक आहे डीपला, प्रोटेक्शन तैनात आहे. चुकी होते, कॅच ड्रॉप, झेल सुटला जातोय. फेकी करेपर्यंत 2 धावा थांबू शकले नाही. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करत असताना 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. लास्ट 1 बॉल टू गो. या डावातील पहिल्या शेवटचा बॉल. टार्गेट सेट करून देणारा महत्वाचा चेंडू. टार्गेट कोणत्या आकड्यावरती सेट होते सोडून दिलाय. एसीटीचा व्हाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत. आणखीन एक एक्स्ट्रा धाव धावपलकावरती जोडली जाईल. 31 धावा धावपलकावरती. फायटिंग स्कोर कुठेतरी बनत चाललाय. फायटिंग स्कोर कुठेतरी सेट होत चाललाय. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. चांगला चेंडू, चांगला राईज झाला, चांगला वेग मिळाला. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या डावाला होती समाप्ती आणि 4 षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा जोडल्या. 31. 31 धावा धावपलकावरती आणि 32 धावा बनवायच्या आहेत. टीम श्री गणेश क्रिकेट क्लब सातार शिवाडी. चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि तुम्हाला मिळवायचे आहेत 32. यानंतरचा होणारा सामना विजयी टीम विपक्ष आई भराडी माता आंबावडे खुर्द. तोपर्यंत व्यासपीठावरती मी आमंत्रित
लक्ष्मण ओव्हर नंबर 1 मध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 32 धावांचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल. ओहो, वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. प्रचंड वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव तिथे मिळत नाहीये. षटकाची चांगली सुरुवात डॉट बॉलनी होते. चांगला चेंडू ओळखता आलेला नाहीये. फलंदाज राहुलला इथे चेंडू पाहिला परंतु त्याला ओळखता आला नाही. हा चेंडू डाव्या यष्टीच्या वरून गेलाय. पंचांनी मात्र बरोबर चेंडूचं उत्तर इथे दिले. डॉट बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर करते गोलंदाज. थोडासा डेंजर एंडला होता नक्की परंतु लकीने एक धाव पूर्ण केली. एक चिकी चोरीची धाव इथे पूर्ण झाल्यानंतर 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एकच धाव असेल. एकच धाव धावफलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा इथे येईल का? येस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट +1 अशा मोफतच्या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. शॉर्ट मिडच्या डोक्यावरून चेंडू डीप मिडला. 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. पुढून सरसवायचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी बाद, पहिला धक्का, पहिला हादरा. लकी थोडासा अनलकी ठरतोय. लकी मैदानाच्या बाहेर येतोय. पहिल्या विकेटचं होतंय इथे पतन. अजय खेळाडू क्रमांक 2. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा शरीराचा वेध घेणारा हा राहुलने मात्र ही धाव नाकारली. थांबवलं. शेवटचा बॉल ते निर्धाव षटकाचे होते. समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 5-1 गडी बाद संघ श्री गणेश क्रिकेट क्लब सातारची वाडी. अशी अवस्था आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये तुम्हाला धावा जास्तीत जास्त मिळवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू 27 धावा, 27 धावा 18 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2.1 ची अशी सरासरी तुम्हाला प्रत्येकी चेंडूवरती मिळवावी लागेल. 2 अथवा 2.1 अशी सरासरी तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती धावा खेचाव्या लागतील. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. आज खरंच सांगायचं झालं तर या स्पर्धेला उशीर झालाय आणि आपल्याला स्पर्धा अगदी वेळेत संपवायची आहे.
चेंडू हवेमध्ये फसलाय, फटका. चांगला झेल इथे स्वतः गोलंदाज कॅरी करते दुर्गेश शिंदे. पहिल्या चेंडूवरती त्याला विकेट मिळते. चांगली सुरुवात षटकाची. रवी खोल टप्प्याचा बॉल, पाय धरून गोलंदाजी केली जाते. चांगला चेंडू राईट झाला. पंचांना प्रश्न विचारले जात आहेत. पंचांना अगदी आत्मविश्वासाने प्रश्न विचारले जात आहेत की हा चेंडू यष्ट्यांवरती आदळलाय. पायाला ब्रश झाल्यानंतर चेंडू यष्ट्यांना देखील ब्रश झालाय. पंच वारंवारता लक्ष देऊन अगदी निर्णय दिलाय की हा निर्धाव चेंडू असेल. इथे फलंदाज सुरक्षित आहे रवी. धावा जमवायच्या आहेत. निर्धाव चेंडू येणारा दबाव कुठेतरी वाढवते, प्रेशर क्रिएट करतोय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा दुर्गेश शिंदे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच इथे पकडतायत. चांगली कॅच, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या षटकामधून आलेली ही दुसरी विकेट. अगोदर राहुल आणि आता रवी दोघांनाही केला जातोय चले जावचा इशारा. महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धीम्या गतीचा हा बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी झाली तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं रोखलं. या षटकामध्ये धावा कमी आल्या. एकच धाव आतापर्यंत आले. 4 चेंडू हाताळले दुर्गेश शिंदे यांनी. एकच धाव खर्च झालेत. 2 महत्वपूर्ण विकेट पाठीमागे गेल्या आणि यावेळेस हा फटका देखील फासलाय की काय. नितेश प्रयत्न करतील. चेंडूच्या खालती क्षेत्ररक्षक तैनात आणि आणखीन एक चांगली कॅच. या षटकामधून आलेली ही तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी महत्वपूर्ण खेळाडूंचा महत्वपूर्ण खेळ इथे संपवला जातोय. अजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निलेश नवीन फलंदाज ट्रॅव्हल होत आहेत. चार गडी आतापर्यंत गमावलेत. 4 विकेट्स नंतर 6 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा बॉल. हलक्या हाताने दिशा दिली आहे. शेवटच्या बॉलवरती एकच धाव मिळेल. 2 षटकांची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 7. 4 गडी बाद संघ श्री गणेश क्रिकेट क्लब सातारची वाडी.
नितेश ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत चेंडू पोचला गोशांकी क्षेत्रामध्ये, धाव तिथे मिळते 1. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, वेग फार होता, त्याच्यावरती फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु चुकी होते, बॅकअप आला, बॅकअप देखील चुकी करतोय, दुसरा बॅकअप पाठीमागे येतोय, सेकंड बॅकअपच्या माध्यमातून हा चेंडू पकडला जातोय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा इथे पूर्ण झाल्या 2. 10 धावा धावफलकावरती. पाठीमागे आला फलंदाज, चेंडूकडे वेग फार होता, बॅट फिरेपर्यंत चेंडू बॅट पर्यंत पोहोचला होता, त्यानंतर कुठेतरी फटक्यामधली ताकद कमी पडली, त्याच्यावरती 1 धाव तुम्हाला नक्कीच मिळाली. 1 धाव थांबवू शकले नाही, 1 धाव पूर्ण झाली. हो, खोलवर टप्प्याचा बॉल सटीक होता, वेग फार आणि वेगावरती स्वार झालाय. गोलंदाज नितेश काय गोलंदाजी करते, चेंडू हाताळतोय की रखरखते आगीचे निकारे, बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत चेंडू मात्र निघून चाललाय, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. हो, चांगला बॉल अगदी बॅटच्या वरून चाललाय, बॅटला फुंकर मारत असताना फलंदाजाला टाटा बाय बाय करतोय. आणखीन एक चांगला बॉल, अगदी फलंदाजाला बांधून ठेवलं, जकडावून ठेवलं, पायामध्ये बेड्या ठोकल्या फलंदाजाच्या. 3 षटकांची होते समाप्ती, अखेरीस धावा धावफलकावरती 11. 4 गडी बाद संघ श्री गणेश इलेव्हन सातारची वाडी. 4 धावा आल्या या षटकामधून, 3 चेंडू निर्धाव आले, चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 4 शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल यांना आपण पाहतोय, स्क्वेअर कट केला, डीपला प्रोटेक्शन आहे, टप्प्याची वाट पाहिली जाते. 2 धावा इथे मिळत आहेत, 2 धावा पूर्ण झाल्या, चेंडू वरती मिळाल्या 2 धावा. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या, 13च्या घरामध्ये धावफलक. आणखीन एक चांगला बॉल, इथे वेग फार होता, डीप वरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 15 धावा धावफलकावरती, धावफलक 2-2 ने पुढे सरकतोय. आडव्या बॅटने हा फटका खेचलाय, धावा किती मिळतील, अगदी चेंडूने गोशांकी क्षेत्र गाठलं, धाव तिथे तुम्हाला 1च मिळते. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तीन चेंडू आणि गरज आहे ती 16 धावेंची. 3 चेंडू 16 धावा, 16 धावा 3 चेंडू, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच अजूनही बनू शकते, बनवावी लागेल, मॅच अजूनही जिंकू शकतात, जिंकवावी लागेल, संघर्ष इथे करावा लागेल. 3 मध्ये 16 ची गरज आहे, 3 मध्ये 18 देखील बनतात, 3 मध्ये 27 देखील बनतात, अशी
दृश्य टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहिलेत. 3 चेंडू 27 धावांचं समीकरण देखील सुटलं गेलंय, परंतु आता समीकरण वेगळं आहे. 3 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण आहे. स्ट्रायक वरती फलंदाज निलेश यांना मात्र मोठे फटके खेळून आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. 3 मध्ये बनवायचे आहेत 16. महत्वाचा बॉल, महत्वपूर्ण बॉल, मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होईल. बॉलर अनिल यांना आपण पाहतोय आतापर्यंत चांगलं रोखलंय फलंदाजांना, बेड्या ठोकल्या, परंतु हा महत्वाचा चेंडू कमी गतीचा पुढे सरसवायचा प्रयत्न, बॅटची टॉप पेज वरची कडा घेऊन गेला चेंडूला गोशांकी क्षेत्रामध्ये, धाव तिथे मिळाली 1. आता समीकरण जड झाले. 2 मध्ये 15 बनवायचे आहेत. हा चेंडू खऱ्या अर्थाने मॅच बॉल होता. हा चेंडू महत्वाचा होता, याच्यावरती चौकार षटकार येणं गरजेचं होतं, परंतु 1 धाव आली आणि त्यानंतर मॅचचं समीकरण इथे फसलं, थोडंसं विस्कटलं, जड झालं, सोडून दिलाय. काय घडतंय नक्की या मॅच मध्ये? व्हाईट +1 मोफतच्या 2 मिळाल्या. 2 मध्ये बनवायचे आहेत 13. औपचारिकता शिल्लक कुठेतरी. 1 नकारात्मक चेंडू, त्यानंतर मॅच पुन्हा दोन्ही बाजूनी असेल. या चेंडूवरती एक मोठा फटका खेचावा लागेल. पुढे सरसवायचा होता, पुन्हा एकदा बॅटची वरची स्लाइस, 1च धाव मिळते. आता समीकरण फसलं. आडव्या बॅटने शेवटचा बॉल, मॅच फिनिश होते. या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवणारा संघ गवळेश्वर क्रिकेट क्लब झंझाळवाडी. चला आपला सामना लगेच कॅप्टन आपण टॉस साठी यानंतरचा होणारा सामना आहे भराडी माता आंबावडे खुर्द विपक्ष गवळेश्वर क्रिकेट क्लब झंझाळवाडी. अशी मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे